विद्यार्थी मित्र नमस्कार। बघा आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान घटक 13वा उपघटक गोंगाट उपघटक दिले आपण। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रो, आपण भरपूर वेळा ह्या ध्वनी प्रदूषणाच्या वरती अभ्यास करत आहोत किंवा हा पाठ घेत आहोत। काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न येत असतात किंवा ऑनलाईन शिक्षणामुळे काही विद्यार्थ्यांना समजत नसेल किंवा पोर्शन एखाद्या वेळेला पुढे पाठीमागे होत असतो, तरी सुद्धा हा पाठ आजचा सेशन मी पुन्हा एकदा इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान घटक 13वा ध्वनी उपघटक गोंगाट आणि प्रदूषण याच्यावरती ठेवला आहे। तर बघा ध्वनी म्हणजे काय, ध्वनीच्या संदर्भामध्ये आपली संपूर्ण माहिती आपण पाहिलेलो आहोत। ध्वनी कसा तयार होतो, ध्वनीबद्दलची माहिती नेमकं काय, त्याचं मेजरमेंट कसं असतं, त्यासोबतच त्याचं प्रसारण कसं होत असतं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचं प्रसारण कसं होतं हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। किंवा आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हटलं जातं, त्या ध्वनी प्रदूषणाचे वाईट परिणाम होत असतील तर ते देखील आपण पाहिले आहे। त्यासोबतच ध्वनीशास्त्र म्हणजे काय, ज्या शास्त्रामध्ये ध्वनीच्या संदर्भातला आवाज मापन केलं जातं किंवा ध्वनी नाद आवाजाची निर्मिती प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र। ध्वनीची निर्मिती डेसिबल मध्ये मोजतात। इकोस्टिक्स जे काही असतात, आपल्या सूर्ययंत्र किंवा तालयंत्र आपल्या शरीरामधीलच्या घशामधील काही भागामध्ये उपलब्ध असतात किंवा काही असतात, त्याच्याबद्दल ही आपण माहिती या ध्वनीमध्ये आपण बघितलेलो आहोत। बघा त्याच्यासोबतच भांड्यातील पाण्याचे कंपन व ध्वनी निर्मिती। जर समजा आपण एखादं भांडं घेतला व त्याच्यावरती जर समजा आपण पाणी भरलं व त्याच्यावरती जर समजा चमच्याने जर समजा आपण कडीने जर समजा त्याला स्पर्श केला किंवा त्याच्यावरती कंपन तयार केलं तर त्या पाण्यामध्ये, त्या भांड्यातील पाण्यामध्ये असं लहान 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 विवरं तयार व्हायला सुरुवात होतात। म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी ते कंपन तयार होऊन त्या पाण्याचं प्रसारण किंवा आवाजाची तीव्रता कशी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लगेच जाणून घेऊ शकतं। त्यासोबत जर समजा तुम्ही फुगा घेतला आणि त्या फुग्याला जर समजा तुम्ही एका बकेटवरती म्हणा किंवा एखाद्या भांड्यावरती जर समजा तुम्ही टाकला आणि जर समजा वरून टिचकी जर समजा तुम्ही मारला तर तुम्हाला त्याच्यावरती जर जो काही परिणाम असेल तर तो तुम्हाला लगेच अनुभवायला किंवा बघायला मिळेल। त्यासोबतच ध्वनी स्रोताभोवती हवा असते। ध्वनी स्रोतामध्ये जर कोणताही जर समजा ध्वनी किंवा एखादं समजा कुठलंही उदाहरण जर समजा घडत असेल तर त्या ध्वनीच्या सभोवती काय असते, हवा असते। तर ती हवा देखील आपण विचारात घेणे गरजेचं आहे। जर हवा नसेल किंवा निर्वात बाब जर असेल तर ध्वनीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण हे होऊ शकत नाही। ही बाब अनेक वेळा शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले किंवा सांगितलेले आहे। आता उदाहरण जर समजा सांगायचं झालं तर विशिष्ट काही प्रयोगशाळेमध्ये काही निर्वात वस्तू किंवा एखादी घटक निर्वात करण्याची काही विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्री असतात, तर त्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने काय करतात, ती निर्वात केलं जातं। म्हणजे त्यातील हवा काढून घेतली जाते। हवा काढून घेतल्यानंतर ती बाब निर्वात झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा जर समजा तुम्ही एखादा आवाज जर समजा साऊंड तयार केला तर आवाज साऊंड तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येत नाही। ही बाब देखील लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। बघा त्यानंतर ध्वनी स्रोतांचे कंपन होऊ लागले की त्याच्यासोबतचा हवेचा थरही कंप पावतो। ध्वनी स्रोतापासून सर्व दिशेला ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते। या लाटेलाच ध्वनी लहर असे म्हणतात। या ध्वनी लहरी आपल्या कालावधीत आपल्या कानापर्यंत पोहोचतात। कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो, तो कंपन पावतो। या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येते। म्हणजे आपल्याला ही ध्वनी कशा स्वरूपाची ऐकू येते, बघा वेगवेगळ्या ध्वनी लहरीच्या मार्फत आपल्याला त्या हवेमार्फत आपल्याला एकमेकाला अनुरेणू धडकत असतील तर त्याच्यातून प्रसारण पावत आपल्या कानापर्यंत येते व कानातील काही पातळ पडदा असेल तर त्या पातळ पडद्याद्वारे आपल्याला चेतातंतूपर्यंत जाते व अशा पद्धतीने आपल्याला ते ध्वनी ऐकायला येत असतो। ह्या सगळ्या बाबी आपण ध्वनीमध्ये पाहिलेल्या आहोत।
बघा पुन्हा आणखी त्याच्या पुढचा काही भाग बघायचा आहे आपण. आता याच्या पुढचा काही भाग बघत असताना आपण काय बघायचं आहे बघा. ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गतीने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून किंवा कसे होते हे थोडक्यात मी तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी. बघा हे लिहून घेतला असणारच आहे आपण. बघा ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते. या बाबी आपण सर्व लक्षात घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. बघा ध्वनी लहरींचे प्रसारण कशा पद्धतीने होते आपण बघितलेलं आहोत. बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. आता ध्वनी लहरीचे प्रसारण हे स्थायू, द्रव, वायू ह्या तिन्ही माध्यमातून होतच असतं. परंतु स्थायूमधील वेगळ्या प्रमाणात, द्रवामधून वेगळ्या प्रमाणात आणि वायूमधून वेगळ्या प्रमाणात ध्वनी लहरींचं प्रसारण होत असतं. तर याच्यामध्ये ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून, बघा वायूपेक्षा द्रवातून जास्त प्रमाणात होतं व द्रवापेक्षा स्थायूतून अधिक प्रमाणामध्ये हे ध्वनीचं प्रसारण किंवा ध्वनी लहरीचं प्रसारण हे होत असतं. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. वाटलं तर लिहून घ्या, लिहून घ्यायचं आहे, लिहून घेतला असणारच आहे आपण. त्याच्यानंतर आणखीन काही बाबी लिहून घ्यायच्या आहेत. ध्वनी प्रसारण म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, हे बघितलं. याच्यानंतर ध्वनी प्रसारण म्हणजे काय, ध्वनी प्रसारण बघा, ध्वनी प्रसारण, ध्वनी प्रसारण म्हणजे काय हे लिहून घ्यायचं आहे. ध्वनी स्वतःपासून, ध्वनी स्वतःपासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे, सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होईल, म्हणजे ध्वनी प्रसारण होईल. म्हणजे ध्वनी प्रसारण होय. बघा आपण लिहून घ्यायचं आहे ध्वनी प्रसारण म्हणजे काय. ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूने पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. लिहून घ्यायचं आहे. ध्वनी प्रसारण म्हणजे काय.
ध्वनी प्रसारण, ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. ध्वनी प्रसारण हे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून लगेच होत असतं. ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय. याच्यानंतर दुसरी एक बाब आहे ती आपण लक्षात ठेवून घेऊन घ्यायची आहे. बघा, त्यानंतर ध्वनी प्रसारणाचे माध्यम. ध्वनी प्रसारणाचे माध्यम आपण लक्षात ठेवून घ्यायचं आहे. ध्वनी स्रोतावरती असणाऱ्या ज्या पदार्थामधून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, ध्वनी प्रसारणाचे माध्यम. ध्वनी स्रोतावरती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम म्हणतात. आता ध्वनी लहरी ह्या वेगवेगळ्या पदार्थांमधून किंवा अवस्थांमधून प्रसारण होत असतात. याच्यामध्ये स्थायू असते, द्रव असते, वायू असते. त्या तिन्ही माध्यमांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असं म्हटलं जातं. बघा, लिहून घ्यायचं वाटलं तर आपण लिहून घ्यायचं आहे ते ध्वनी प्रसारणाचे माध्यम. ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. खूप महत्त्वाची या काही माहिती आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या एका महत्त्वाच्या आपल्या मुद्द्याकडे जात आहोत, तो म्हणजे गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण. बघा, गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण आपण बघायचं आहे. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे जर समजा आपण एका ठिकाणी शांत ठिकाणावर बसलो असेल, आपलं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल किंवा मनशांतीसाठी जर समजा आपण बसलो असेल, तर त्यावेळेला अचानक जर समजा मोठमोठ्याने आवाज जरी ऐकू आला, त्या आवाजामुळे आपलं ब्लड प्रेशर असेल म्हणा किंवा मानसिक स्वास्थ्य जर असले तर ते आपण जर समजा मानसिक स्वास्थ्य जर समजा हरवायला लागलं किंवा जर समजा आपल्या मनावरती म्हणा किंवा छातीच्या हृदयाच्या ठोक्यावरती जर समजा आपल्याला ताण येऊ लागला तर त्याला गोंगाट झालं किंवा गोंगाट सदृश परिस्थिती झाली असे आपण म्हणायचं. थोडक्यात लिहून घ्यायचं आहे ते. बघा, गोंगाट आणि गोंगाट प्रदूषणाच्या परिस्थितीमध्ये आपण जातोय. गोंगाट सारखी परिस्थिती ही नेमकी कुठे कुठे येत असते हे देखील आपण विचार करणे खूप गरजेचं आहे. गोंगाटाची परिस्थिती आपल्या ह्या घरामध्ये देखील होत असते किंवा समाजामध्ये देखील होत असते. घरामध्ये कुठे होत असते, जर घरामध्ये जर समजा आपण एका शांत ठिकाणी बसलो असेल व अचानक जर समजा कोणीतरी आवाज टीव्हीचा आवाज जर खूप मोठ्याने केला असेल तर त्यावेळेला देखील जर समजा 100 म्हणा, आता वेगवेगळे काही टीव्हीज वगैरे आले आहेत, त्या टीव्हीचा आवाज म्हणा किंवा डॉल्बी उपरसोड वगैरे असतील तर त्या पद्धतीमुळे किंवा त्या टेक्नॉलॉजीमुळे आवाज खूप मोठा वाढायला लागतो. खूप मोठा वाढला गेल्यानंतर काय होतं की ह्या अशा परिस्थितीमुळे काय होतं की आपल्या छातीमधील धडधड वाढायला लागते व धडधड वाढायला आल्यामुळे काय होतं, आपला गोंगाटसारखी परिस्थिती, आपल्याला ऐकायला कानाला बहिरेपण आल्यासारखं होतं किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य काय होतं, नाहीसं होतं. आपल्या चलबिचलपणा वाढतं किंवा एकाग्रता ही असते ती नाहीशी होते. ह्याच्या विरुद्ध जर समजा दुसरी बाजू बघितली तर साधू संत जर महात्मे जर असतील
तर ते शांत एकत्र हिमालयामध्ये जाऊन शांतपणे तपस्वीला बसलेले आहेत. कारण का, तर त्यांचं ध्यान लागावं, एकाग्रता असावी, विशुद्ध भाव निर्माण व्हावे, याच्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर बघा त्या ठिकाणी गोंगाट सदृश्य परिस्थिती कशी आहे. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण आणि गोंगाट या जवळपास ह्या एकच बाबी आहेत. त्यासोबतच मी तुम्हाला काही उदाहरण देतो, त्या उदाहरणाद्वारे तुम्हाला गोंगाट म्हणजे काय हे तुम्हाला लगेच कळून येईल. जर समजा तुमचं घर रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक म्हणा किंवा नॅशनल हायवेज म्हणा किंवा कारखाना किंवा फॅक्टरीज किंवा रेल्वे मालगाडीचे डबे तयार करण्याचे कारखाने किंवा जर समजा शाळा महाविद्यालयाचे काही मोठमोठे काही वस्त्रोद्योग कंपन्या असेल, शाळा महाविद्यालयाचे जर समजा जवळपास तुमचं घर असेल तर तुम्हाला त्यातून किंवा त्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव यायला लगेच सुरुवात होईल. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषणाची काही बाबी तुम्हाला त्या ठिकाणी लगेच लक्षात येतील. तर त्या ठिकाणी काय होतं, सारखं वारंवार काय होत असतात, हे काही प्रदूषणाचे काही घटक परिणाम आपल्या मनस्वास्थ्यावरती किंवा आपल्या या स्वास्थ्यावरती करत असतात व त्याच्यामुळे गोंगाट आणि गोंगाट सदृश्य परिस्थिती निर्माण होते. आता जर समजा तुम्ही घरामध्ये जर समजा इचलकरंजी या शहरामध्ये जर समजा तुम्ही गेला तर त्या साध्या घरातल्या बसल्याच्या ठिकाणी जर समजा माग असतात, तर त्या मागाचा काही हातमाग वगैरे असतात, तर त्या हातमागाचा आवाज आपला इतका कानावरती पडतो की आपलं मनस्वास्थ्य आपलं बिघडून जातं किंवा आपलं मन त्या ठिकाणी लागत नाही. कारण सारखं त्या धोट्यांचा आवाज म्हणा किंवा इलेक्ट्रिक मीटरचा आवाज किंवा त्या विशिष्ट प्रकारचे काही यंत्र वगैरे एकमेकांमध्ये अटॅच असतात, तेव्हा त्याच्यासारखा आवाज सारखा धटाक पटाक असा विशिष्ट आवाज सारखा येत असतो. त्यामुळे गोंगाट सदृश्य परिस्थिती झाल्यामुळे आपल्याला नाहीसं वाटतं ते किंवा आपलं जीवन नकोसं वाटतं किंवा गोंगाट परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळत असते. त्यानंतर पुढे आपण बघूया दुसरं उदाहरण. पुढचं उदाहरण घ्यायचं आहे आपण सामाजिक परिस्थिती. बघा सामाजिक परिस्थिती या ठिकाणी दिलेली आहे. सामाजिक परिस्थिती समाजामध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. समाजामध्ये जर समजा विशिष्ट पद्धतीने काही मनुष्य असेल व ते वागत असेल तर त्याचा वाईट परिणाम सुद्धा समाजावरती होत असतो. या विशिष्ट पद्धतीच्या या पद्धतीमुळे सामाजिक परिस्थितीमुळे आपल्या या मनस्वास्थ्यावरती वाईट असा परिणाम होत असतो. जर समजा सांगायचं गेलं तर सामाजिक परिस्थितीचं आणखीन एक तुम्हाला मी उदाहरण देऊ इच्छितो. जर समजा कुठले सण समारंभ वगैरे असतील तर त्या सण समारंभाच्या वेळेला मोठमोठे ढोल ताशे मोठ्याने वाजवले जातात. अशा काही ढोल ताशाच्या पद्धतीच्या वाजवण्यामुळे काय होतं की भरपूर असे सगळे काय होतात, लोक जमा होतात व त्या लोक जमा झाल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो किंवा ढोल ताशांचा आवाज खूप मोठा असतो. काही सार्वजनिक ठिकाणी तर खूप मोठमोठ्याने होतात. जयंती मिरवणुका किंवा जर समजा कार्यक्रम वगैरे असेल किंवा मिरवणूक वगैरे कोणाची असेल तर त्यावेळेला हे ढोल ताशा वाजवले जातात व त्यावेळेला सामाजिक या कारणामुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे सुद्धा गोंगाट सदृश्य किंवा गोंगाट होतो किंवा ध्वनी प्रदूषण होतं असं देखील म्हटलं जातं. त्यासोबत जर समजा तुम्हाला सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा इतर काही सण समारंभ वगैरे असेल तर त्यावेळेला सुद्धा ही गोंगाट परिस्थिती मिरवणुकीच्या वेळेला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळेला ढोल ताशा लावलं जातं व या ढोल ताशाच्या परिस्थितीमुळे सुद्धा गोंगाट आणि गोंगाट सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते. ही बाब देखील खूप दूषित किंवा वाईट आहे. ही सामाजिक परिस्थितीमधील ही बाब लक्षात घ्यायची आहे आपण. त्यानंतर गोंगाट आणि ध्वनी प्रदूषणामध्ये घरातलं वातावरण जर समजा आपण जर समजा भरपूर व्यक्ती जर असतील तर त्यांच्या संबंधामुळे म्हणा किंवा टीव्हीच्या आवाजामुळे म्हणा किंवा सततच्या रडण्यामुळे किंचाळण्यामुळे किंवा विशिष्ट प्रकारच्या सारख्या विशिष्ट आवाजामुळे देखील गोंगाट व गोंगाट सदृश्य परिस्थिती येत असते. आपण थोडक्यात दोन बाबी लक्षात घ्यायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत. यानंतर बघा काही मी तुम्हाला माहिती देतोय. ध्वनी प्रदूषण ऐकण्यास त्रासदायक ध्वनी होय. आता ही थोडक्यात माहिती आपण बघितलं असणारच आहे.
ध्वनी प्रदूषण म्हणजे बघा, ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. गोंगाट किंवा ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात जर समजा एकमेकाला समांतर बाबी किंवा लेखन जर समजा करायचं असेल तर ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. ऐकण्यास आपल्या कानाद्वारे ऐकण्यास असणारा त्रासदायक असणारा ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. ही बाब लक्षात ठेवायची आहे, लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढील थोड्या बाबी आपण लक्षात ठेवायचे आहेत व लिहून घ्यायचे आहे. ते म्हणजे बघा, ध्वनी प्रदूषणावर उपाय. ध्वनी प्रदूषण किंवा गोंगाटवर उपाय. गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नये. बघा, लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्या ठिकाणी जी माहिती दिली आहे ती बघा. ध्वनी प्रदूषण, गोंगाट वर उपाय. गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत. आता गाड्यांचे हॉर्न वाजवू नयेत कारण का, तर गाड्यांच्या आवाजांचे हॉर्न हे खूप मोठ्या प्रमाणे असतात व त्यांचे आवाज येत असतात. उदाहरणार्थ ट्रकचा जर गाड्यांचा ह्या हॉर्नचा आवाज जर बघितला तर खूप कर्कश असतो, तर आपल्या कानाला सहन देखील होत नाही व त्याच्यावरती उपाय म्हणून गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नये. ज्या ठिकाणी योग्य वेळ असेल किंवा योग्य ठिकाण असेल तर त्याच वेळेला गाड्यांचे हॉर्न वाजवावेत. दुसरं बघा, घरातील टीव्ही रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावे. संपूर्ण गावाला किंवा गलीला ऐकू जाईल असं मोठा आवाज त्या ठिकाणी करू नये. ही देखील बाब आपण खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचं आहे. तिसरं बघा, कारखाने, विमानतळे, रेल्वे स्थानक ही मानवी वसाहतीपासून योग्य अंतरावर दूर ठेवावीत. योग्य अंतरावर दूर असावीत. म्हणजे जर समजा आपण घर घ्यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला त्या प्रकल्पाला किंवा रेल्वे मंत्रालयाला आपण त्यांना सूचना करून म्हणा किंवा त्यांचा प्रकल्प आपण बाजूला सारणे हे शक्य होणार नाही. त्याच्याऐवजी एखादा आपण सुजान म्हणून आपणच आपलं घर दुसऱ्या बाजूला बांधणे किंवा घेणे किंवा खरेदी करणे हे योग्य ठरणार आहे.
म्हणजे या बाबी काही महत्त्वाच्या आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच या ध्वनीच्या या प्रकरणामध्ये आणखी काही महत्त्वाची बाबी आहेत किंवा आपण काय शिकलो हे देखील आपण थोडंसं बघायचं आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये ध्वनी निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते. कंपनाची आवश्यकता असते. ध्वनी प्रदूषण ही सामाजिक समस्या आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाच्या काही बाबी आहेत. ध्वनी निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते. ध्वनी प्रदूषण ही सामाजिक समस्या आहे. या ध्वनीच्या संदर्भातली काही तुम्हाला मी माहिती दिली आहे. त्यासोबतच मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. प्रश्न आपण लिहून घ्यायचे आहेत स्वाध्यायासाठी. बघा, स्वाध्याय देते मी. प्रश्न पहिला, ध्वनी मापनाची एकक कोणते आहे? ध्वनी मापनाचे एकक कोणते आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ध्वनी मापनाच्या एककाचं नाव लिहायचं आहे. त्यासोबत ध्वनी प्रदूषणावर उपाय कोणकोणते आहेत? ध्वनी प्रदूषणावर उपाय लिहा. ध्वनी प्रदूषणावर उपाय लिहायचे आहेत. त्यानंतर ध्वनी प्रसारणाचे माध्यम लिहायचे आहेत. ध्वनी प्रसारणाचे माध्यम. माध्यम लिहायचे आहेत. बघा, ह्या काही बाबी लक्षात आपल्या आल्या असतील. स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायातून आपण योग्य ती माहिती द्यायची आहे. पुढील तासाला आपण प्रकाश व प्रकाश निर्मिती या संदर्भातला म्हणा किंवा स्वाध्याय स्वरूपातला म्हणा किंवा प्रश्नोत्तर सोडवण्या स्वरूपातला आपण सेशन घेणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.